बाबा खरंच मी उद्या खूप बिझी होते. मी आत्यासोबत मार्केटला गेले होते ना. आत्यासोबत फिरायला वेळ आहे तुझ्याकडे, पण बाबाशी बोलायला वेळ नाही. आपल्या मिशन साठीच गेले होते. मला असं वाटलं तिकडे गेल्यावर आत्या आईला भेटायला घेऊन जाईल. आपल्याला तिचा ऍड्रेस तरी कळला असता ना. माझी स्मार्ट बबुली. पण माझं काय? तुझ्याशी बोलता नाही आलं, पण मी आईशी व्हिडिओ कॉल वरती बोलली. ती आपल्या दोघांना खूप मिस करते. ती तुला मिस करत असेलच. बाबा आईला खूप लोनली फील वाटतंय. खरंच? हो बाबा, तू नव्हता सावली मावशीचा ऍड्रेस शोधून काढ. सो मीरा सावलीकडे गेली. हो. व्हेरी गुड डिटेक्टिव्ह वेदा. आय एम प्राउड ऑफ यू. आय एम प्राउड ऑफ यू. ओ डिटेक्टिव्ह वेदा. दादा, माझी टीम मेंबर भिजवलीस का? आता बघतेच मी तुला. दादा, दादा, मीरा वहिनी यायला रेडी आहे. रिअली? हा, आय मीन बिग डील. म्हणजे गेलीये तर परत येणारच ना. आत्या खरंच आई परत येणार? हो, पण तिची एक अट आहे. तिची की तुझी? मला ना वाटलंच होतं, मीरा वहिनी अट घालणार नाही हे माहिती आहे ना तुला. असं माझी असं समज. काय वाटत? बाबा जी काय आठ असो मान्य कर. वेदा, तू टीम तर बदलली नाहीस ना? नाही ग आत्या, पण आई लवकर आली पाहिजे ना. तू अट सांग तुझी. एवढं मोठं काहीच नाहीये. सांगू? क्या सांग ना पटकन. सांगते. तुला वहिनीचा फेवरेट कलर माहिती असेल ना? हो माहिती आहे ना? हो म्हणालो ना, पुढे बोल. हा, त्या कलरचा शर्ट घालून तिच्या वेलकम साठी तुला रेडी राहायचंय. ह्याला काय लॉजिक आहे? मी असं काहीच करणार नाही. आणि मुळात तिथे तिला जायला मी सांगितलं नव्हतं. नाही जमणार? नाही. जाऊ दे ना बाबा, करून टाक. वेदा, जाऊ दे ना. नाही जमणार त्याला. वहिनी राहील तिकडेच. बाय दादा. चल ग वेदा. क्लीं 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 मराह कालशैवः. 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 आत्या अगं सांग ना आत्या, अशी काय करतेस? आत्या आई खरंच येते ना ग? आत्या बोल ना काहीतरी. आई येते ना ग? मी तुला काहीच सांगणार नाहीये. का पण? मला सगळं कळलंय. डिटेक्टिव्ह वेदा, मी माझ्या टीम मधून तुला काढून टाकलंय. आत्या तुला सगळं कळलं का ग? हो, सगळं कळलं. तुम दोस्ती के लायक नहीं हो, गद्दार कहीं की. जा जा, तू अपोजिट टीम मध्ये जा जा. आजोबा तुम्ही सांगा ना हो आत्याला, मी काहीच नाही केलंय. बाबाने आत्ताच मध्ये मी फसले. एक मिनिट, तू
मीच फसलीये तुझ्यावर विश्वास ठेवून. आजोबा मी काहीच नाही केलंय हा, बघा आपल्याला. ए अनन्या, आमच्या वेदाला काही बोलायचं नाही हं. तिचं काही चुकलेलं नाहीये. हो हा. बरोबर बोलताय बाबा तुम्ही. तिची काहीच चूक नाहीये, माझीच चूक आहे. दगाबाज. आजो मी काहीच नाही केलं, सांगा ना आत्याला. ए तुम्ही दोघी भांडण थांबा भाऊ. मला ती सांगा, मीरा येते आत्ता? बोलतच नाही काही. मी पण तुला तेच विचारते. हसते नुसतीच. ही अनन्या पण ना, हिला काही कामं नाही आहेत का? ही काय अट झाली मीराला परत घरी आणण्यासाठी तिच्या आवडत्या रंगाचं शर्ट घालायचं? ह्यात काय लॉजिक आहे? ह्या अट्टीचं काय मध्येच. पण काही असो, अनन्याच्या आयडिया चांगल्या असतात. गुड अनन्या. नाही म्हणजे मला हवं आहे की मीरा परत घरी यावी. नाही कशाला, मला कुठे सांगून गेली ती? ओ अथर्व, तुमचा इगो अडवा येतोय का? पण चूक तुमचीच आहे ना. मग मीराने परत येण्यासाठी जर तिच्या आवडीच्या रंगाचा शर्ट घालावा लागला तर काय हरकत आहे? नाही 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 नाही, मी का ऐकायचं? याने सगळा गुंता सुटेल ना, म्हणून ऐकायचंय. ठीक आहे, फक्त मीरासाठी मी ही अट मान्य करणार आहे. घालेन मी तिच्या आवडत्या रंगाचा शर्ट. परफेक्ट. पण मीराच्या आवडीचा रंग कोणता हे माहितीये तुम्हाला? ब्लू. वा. मीराचा आवडता रंग आहे ब्लू. हा, पण ब्ल्यू मधली नक्की कोणती शेड? कुठली शेड चालेल. पण एक मिनिट, माझ्याकडे तो कलर आहे का? चेक करतो. येस, आहे ब्लू. क्लीं 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 राह काल शैवः. क्लीं 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 राह काल शैवः. रात्रीचा तिसरा प्रहर सुरू असताना तुला हे करावंच लागेल मंजिरी. तुला हे करावंच लागेल. बाबा हा. दादा बघा. अनन्या, मीराला निळा रंग आवडतो का? हो. दादा, या वेळेला तू एवढा रेडी होऊन कुठे चाललायस?